in it is, woman in it is literate. A family becomes literate if the woman in it is literate. Correct. A family becomes literate if the woman in it is literate. आता खरं तरी हे वाक्य आहे तुमचं. पहा कोणतं कोणतं वाक्य लिहायचं. इफ पासूनचं वाक्य पहिले लिहा, आहे की नाही. मी काय म्हणतो, हे लेट, हे पी आहे, लेट हे पी. द वुमन इन इट इज लिटरेट, आहे की नाही. इफच्या पुढचं वाक्य पहिले लिहायचं, आहे की नाही. द वुमन in it is literate. है का नहीं. क्यों पाहिजे आपल्याला हे लिहायचं. और देर तुम्हाला दिलेच नाही देणे की नाही, तर देर किती येतं. और फॅमिली becomes literate. ज्या घरी द वुमन इन, इथं इट कोणासाठी आलाय, इट कोणासाठी आला माहिती आहे का, कोणासाठी आलाय इट, कोणासाठी आला माहिती आहे तुम्हाला, कोणासाठी आला, फॅमिलीसाठी आला. वुमन इन फॅमिली इज लिटरेट. फॅमिली मधील स्त्री जर साक्षर असेल, लिटरेट म्हणजे काय, साक्षर असेल, देन फॅमिली बिकम्स लिटरेट. लक्षात तुमच्या. हे इट कोणासाठी आलाय, फॅमिलीसाठी. पहिलं वाक्य घेतल्यामुळे तिथं काय आलं पाहिजे, फर्स्ट नाउन आला पाहिजे. इट काय त्याचा प्रोनाउन आहे, इट फार तिथे घेता येतं, आहे का नाही. फॅमिली म्हणजे इट इज बिकम लिटरेट. इट इज म्हणजे कोण, फॅमिली. इट बिकम्स असं पण दोन ठिकाणी मी फॅमिली वापरले, आहे की नाही. चला आता याचं सिंबॉलिक फॉर्म करा. याचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे, इफ पी देन क्यू आहे. कसं आहे, इफ पी देन क्यू, पी पहिलं नंतर क्यू आहे, नाही का. मग आता कन्व्हर्स कसं होईल, कन्व्हर्स असा होईल, हे क्यू पहिलं आलं, नंतर कोणता आला रे, पी आला, बरोबर आहे. त्याला आपण शब्दात लिहून टाकू, शब्दामध्ये लिहायचं. कसं लिहायचं बघा, क्यू पहिला आला पाहिजे, क्यू. हे पी क्यू झालं नाही, पहिलं पी नंतर क्यू, इफ पी देन क्यू. आता क्यू पहिले आला पाहिजे, नंतर पी आला पाहिजे. अ फॅमिली इफ, काय लिहायचं, इफ अ फॅमिली becomes literate, then दुसऱ्या वाक्यामध्ये पुन्हा वापरा, then a family becomes literate, then the woman in it is literate. झालं कन्व्हर्स. परिणाम लक्षात घेऊन घ्या, पुन्हा पाहून घ्या. पी हे क्यू, पी क्यू, पुन्हा क्यू पी, क्यू पहिले इफ देन. आता मी काय करतो आहे, इनव्हर्स करतो. इनव्हर्सचा अर्थ काय रे, नेगेशन पी आणि काय आहे, नेगेशन क्यू आहे. नेगेशन पी आणि काय आहे, नेगेशन क्यू आहे. नेगेशन पी आणि नेगेशन क्यू आहे. आता याचा शब्द लिहा बरं का. पहिलं सेंटेन्स लिहायचं, त्याच्यामध्ये आहे की नाही, नॉट वापरायचं. द वुमन
इफ लिहायचे इफ द वुमेन इन फॅमिली, पहिलं वाक्य फॅमिली, दुसऱ्या वाक्यामध्ये इट वापरायचं फॅमिलीसाठी. वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट then काय आहे, then it becomes, it म्हणजे कोण, it, then it मग आता इथं नॉट घ्यायचं. नॉट कुठे घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद नाही इथं, पण काय घ्यायचं, जर मुख्य क्रियापदाला यस लागला असेल तर डज घ्यायचं. डज नॉट, then it does not become literate. यस काढला की नाही. म्हणजे कधी माहिती तुम्हाला, वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज डिड घ्यावा. इथं मुख्य क्रियापद बिकम्स आहे म्हणून तर यस लागलाय, म्हणून मी काय घेतलं, डज नॉट घेतलं, पण तर यस काढून टाकलं, बिकम लिटरेट. ओके, त्याला म्हणायचं इनवर्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय लिहायचं रे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. त्याला काय म्हणायचं रे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय करणार, हे बघा इथं बघा, तुम्हाला जो कन्वर्स आहे, कन्वर्सलाच नेगेशन द्यायचं. नेगेशन क्यू, देन नेगेशन पी. तुमचं वाक्य न चुकूच नाही म्हणून मी तुम्हाला हे आयडिया सांगितली. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला काय सांगतो बघा, इथं क्यूला नेगेशन लिहायचं. हे बघा वाक्य ऑलरेडी आहेच ना, फक्त ते तुम्हाला नॉट वापरायचं आहे. इफ अ फॅमिली इथं नॉट वापरणार, does not become literate, then the woman in it is पुन्हा not literate. आता हे झालं कन्वर्स, हे झालं इनवर्स, हे झालं कॉन्ट्रा. लक्षात, हे असं करायचं असतं. if surface area decreases, then pressure increases. ओके, आता हे बघा रे, लेट मी तुम्हाला पी म्हणतोय नाही, पी काय सांगा, सरफेस एरिया काय होतो, डिक्रीजेस. आहे की नाही, काय होतो, डिक्रीज होतो. पुन्हा काय लिहायचं, प्रेशर इंक्रीजेस. आता काय करा, तुम्ही सुरुवातीला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहा. सिंबॉलिक फॉर्म ओरिजिनल मध्ये कसं होतं रे, इफ पी देन काय झालं, क्यू झालं.
शब्दामध्ये लिहा, शब्दामध्ये लिहा. म्हणजे इफ pressure, if pressure increases, then surface area, decreases. Surface area decrease होतो. हे झालं कन्वर्स. आलं लक्षात. आता पुन्हा काय लिहायचं? इनवर्स म्हणजे ओरिजिनल सेंटेन्सला नॉट लावणे. ओरिजिनल सेंटेन्स आहे पी, देन नेगेशन काय आहे? क्यू आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय कळलं की इथला शब्दात लिहा. पहिलंच वाक्य इथं आर आहे, कॅन्सल म्हणजे इथं नसेल हेल्पिंग वर्ब, तिथे हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदानुसार घ्यावं लागतं. मुख्य क्रियापदाच्या हेल्पिंग वर्ब जसा सरफेस. इफ सरफेस आर, सरफेस आहे का सरफेस एरिया आहे? सरफेस एरिया होतं नाही का? सरफेस एरिया, सरफेस एरिया इथं डायरेक्ट डिक्रीजेस आहे, हेल्पिंग वर्ब नाही. आपल्याला नॉट घ्यायचं आहे. काय केलं पाहिजे? मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार, मेन वर्बच्या फॉर्मनुसार. मेन वर्बला जर यस आला असेल तर काय घ्यायचं? डज घ्यायचं. डज नॉट काय घ्यायचं? डज नॉट घ्यायचं. दुसरं रूप असेल तर डिड घ्यायचं. काय की दुसरा रूप माहिती आहे तुम्हाला? डू डज केव्हा घ्यायचं? हे डज नॉट घ्यायचं आणि यस काउंट टाकायचं. डज नॉट डिक्रीज. हे बघा, हे ग्रामरचा भाग आहे. एक सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज घ्यायचं. इथं हेल्पिंग रूप नसल्यामुळे काय घेतलं? डज काय घेतलं? इथं यस लागलाय मेन वर्बला, म्हणून डज नॉट घेतलं आणि पुन्हा यस काढून टाकलं. फक्त डिक्रीजच लिहिलं. डिक्रीज. पुन्हा देन पुन्हा काय घ्यायचं? हे घ्यायचं. देन प्रेशर इथे पण नॉट घ्यायचं. प्रेशर डज नॉट increase. याला म्हणायचं इनवर्स. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जो कन्वर्स आहे त्याला नॉट लावायचं. हे निगेशन क्यू, निगेशन पी. आता शब्दात लिहूया आपण. हेच लिहायचं. कशामध्ये लिहायचं? कन्वर्स शब्दात लिहायचं. म्हणजे नॉट. इफ pressure does not increase, then surface area does not decrease. हे तिसरा प्रॉब्लेम संपले. तर एकूण 4 प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये.
voltage increases, then current decreases, ओके. तर हे बघा, हे काय आहे लेट, हे काय आहे पी आहे. ओके. आता इथं काय पहिलं वाक्य आहे, व्होल्टेज increases, आणि क्यू वाक्य आहे दुसरं काय, करंट decreases, ओके. व्होल्टेज increases, then current decreases. ह्या सिम्बॉल मध्ये काय लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं रे, if p then q लिहायचं ना. आता कन्वर्स करा, कन्वर्स कसं आहे, कुठे लिहायचं, इथं q येईल, इथं काय येणार आहे, इथं p येणार आहे. आता ह्याला शब्दामध्ये लिहा, if current decreases, then voltage increases, ह्याला म्हणायचं कन्वर्स. आता काय म्हणायचं रे, इनवर्स, त्याला काय म्हणायचं, इनवर्स म्हणायचं. इनवर्स काय करायचं, हा जो ओरिजिनल सेंटेन्स आहे त्याला नॉट वापरायचं दोघांमध्ये सुद्धा, नेगेशन p, इफ नेगेशन p. आता ह्यालाच आपण शब्दामध्ये लिहूया, ह्या वाक्याला शब्दामध्ये, ह्या पहिल्या वाक्याला, if voltage इथं काय लिहायचं रे, does not increase, voltage does not increase, then काय लिहायचं आपल्याला, then current काय लिहायचं, current does not decrease, ह्याला म्हणायचं इनवर्स. आता काय लिहायचं रे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घ्यायचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजेच हे कन्वर्सला काय करायचं, नेगेशन क्यू. इफ नेगेशन क्यू देन नेगेशन पी करायचं. तशा त्या शब्दामध्ये लिहूया आपण ह्याच वाक्याला, ठीक आहे, नॉट ऑफ. इफ current does not decrease, then voltage increase, does not increase, ओके. तर अशा पद्धतीने तुमचं हे कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला ह्या सिस्टीमने जा, चुकणारच नाही तुमचं सेंटेन्स, बरोबर येऊन जाईल. ओके.